नमस्कार, माझं नाव भगवान विश्वनाथ शिंदे कोचिंग क्लासेस पुराणा। आजचा जो आपला टॉपिक आहे दिशाज्ञान। दिशाज्ञान म्हणजे डायरेक्शन। ह्या दिशाज्ञानावर कंपल्सरी प्रश्न असतात 8वीच्या वर्गामध्ये। येत्या 8वीच्या NMS स्कॉलरशिप एक्झाममध्ये 2 प्रश्न असतात दिशाज्ञानावर, डायरेक्शनवर। तर आपल्याला प्रथमतः त्या माहित पाहिजे मुख्य दिशा आपल्या 4 आहेत। त्या 4 दिशा कोणकोणत्या आहेत ते माहित असणं गरजेचं आहे। तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या आपल्या 4 दिशा आहेत। ते कशा ओळखायच्या? तर पहिली दिशा आहे उत्तर दिशा, ती वरच्या दिशेला असते। उत्तर दिशेला आपण काय करतो, उदाहरण म्हणजे ट्रिक समजा, उत्तर दिशा आहे, वरून खाली उतरतो। वरून खाली उतरतो म्हणजे वरची दिशा काय झाली? उत्तर। मग उत्तरच्या समोरची दिशा कोणती आहे? दक्षिण आहे। दक्षिण उत्तर दिशेतून खाली आलो, खाली उतरलो म्हणजे पुढची दिशा आहे दक्षिण आहे। पुन्हा आपण काय केलो? वर चढलो। पुन्हा म्हणजे पूर्व दिशा। पुन्हा वर चढलो, म्हणजे पुन्हा पूर्व दिशा आहे। पूर्व दिशेच्या पुढची दिशा कोणती आहे? पश्चिम दिशा आहे। म्हणजे ही ट्रिक आहे। खाली उतरलो, उत्तर दिशा वरची, वरून खाली उतरलो म्हणजे वरची दिशा उत्तर, त्याच्या समोरची दिशा दक्षिण, आणि पुन्हा वर चढलो म्हणजे पूर्व दिशा, आणि त्याच्या पुढची दिशा म्हणजे पश्चिम दिशा। असं आपल्याला हे दिशाज्ञान माहित असणं गरजेचं आहे। मुख्य 4 दिशा आहेत। तर या दिशाज्ञानावर एक प्रश्न आहे, इथे दिलेला प्रश्न काय आहे बघा। तर उर्वी तिच्या घरापासून उत्तरेकडे जाते, नंतर ती उजवीकडे वळते। उर्वी तिच्या घरापासून उत्तरेकडे जाते, नंतर ती उजवीकडे वळते आणि चालत जाते। पुन्हा ती उजवीकडे वळते आणि चालत जाते। शेवटी ती डावीकडे वळते, चालत जाते। तर आता ती चालत असलेली दिशा ही आहे। उर्वी काय केली आहे? तिचं नाव आहे उर्वी, एक मुलगी आहे। उर्वी तिच्या घरापासून उत्तरेकडे जाते। तिचं घराचा बिंदू हा आहे, तिचं घर या ठिकाणी आहे। ती काय केले? तिच्या घरापासून उत्तरेकडे चालत जात आहे, नंतर ती उजवीकडे वळते आणि चालत जाते। म्हणजे घरापासून वर चढत चालत गेली, आणि तिची दिशा, तिचं तोंड कोणीकडे आहे? तिचं तोंड आहे उत्तर दिशेकडे। ती पुन्हा काय केल्या? उजवीकडे वळते। उजवीकडे म्हणजे पूर्व दिशेकडे वळू लागली। नंतर ती उजवीकडे वळते आणि चालत जाते, म्हणजे पूर्व दिशेकडे तिचं तोंड आलं। नंतर पुन्हा ती उजवीकडे वळते, आणि दुसऱ्या वेळेस तिला काय करते? उजवीकडे वळते। आता माझं तोंड इकडे पूर्व दिशेकडे आहे, आणि मी परत काय केलो? उजवीकडे वळलो। मग पुन्हा कुठं आलो मी? खालच्या दिशेला आलो। पुन्हा ती उजवीकडे वळते आणि चालत जाते। म्हणजे पूर्वेकडून उजवीकडे वळलो तर कुठे येतो आपण? दक्षिण दिशेला येतो, खालच्या दिशेला येतो, दक्षिण दिशेला येतो। शेवटी काय केल्या मग तिनं? शेवटी ती डावीकडे वळते आणि चालत जाते। आता मी असं थांबलेलो आहे, आणि पुन्हा माझं तोंड दक्षिण दिशेकडे आहे, आणि मी काय केलो? पुन्हा शेवटी मी डावीकडे वळलो आणि चालत गेलो, आणि डावीकडे वळलो आणि चालत गेलो। माझ्या बाजूची डावी दिशा कोणती आहे? माझ्या बाजूची डावी दिशा आहे पूर्व दिशा। मग त्या उर्वीचं जी दिशा आहे ते कोणती दिशा आहे ते सांगा म्हणते। तर शेवटी ती डावीकडे वळते आणि चालत जाते। दक्षिण दिशेकडे तोंड असताना ती पुन्हा काय करते? डावीकडे वळून चालत जाते। मग तिची दिशा कोणती आहे? तर तिची दिशा आहे पूर्व दिशा। तिची दिशा आहे पूर्व दिशा। ऑप्शन इथं उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण असे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर त्यापैकी कोणती दिशा आहे? पूर्व दिशा आहे। जर सरासरी आपल्याला हे ओळखायचं असेल तर अशा पद्धतीने, उर्वीची सुरुवात उत्तर दिशेने झाली, म्हणजे वर चालत गेली, नंतर तिचं पहिलं वळण राईट साइड म्हणजे उजवीकडे वळली। उजवीकडे वळल्यानंतर तिचं तोंड कुठं आलं? पूर्वेकडे आलं। दुसरं वळण काय केलं तिने? आणि परत उजवीकडे वळली। पूर्वेकडे तोंड असताना आणि तिनं परत उजवीकडे वळली, पूर्वेकडे असताना। मग तिने कोणत्या दिशेला आली? दक्षिण दिशेला आली। पण तिसरे वळण जे आहे, शेवटचे वळण, दक्षिणेकडे तोंड असताना ती पुन्हा डावीकडे वळली। डावीकडे वळल्यानंतर, जेव्हा दक्षिणेकडे तोंड असतो, डावीकडे वळल्यानंतर तिची दिशा ठरते, शेवटची दिशा पूर्व दिशा ठरते। तर उत्तर काय? पूर्व दिशा आहे। अशा पद्धतीला आपल्याला दिशाज्ञानाचे गणित सोडवता येतं। धन्यवाद।